श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे की माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी अगदी छोटीशी आपल्याला सेवा करायची आहे। आणि ती सेवा किंवा उपाय म्हटला तरीही चालेल, सेवा नाही बोलणार याला मी, उपायच बोलेल। तर हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या स्थिर रूपात राहतात। माता लक्ष्मी या येतात पण त्या टिकत नाही किंवा राहत नाही असं तुम्हाला वाटत असेल, किंवा त्यांचं आगमन आपल्या घरात व्हावं यासाठी अगदी छोटासा उपाय करायचा आहे। आपण सेवा करत असतो, संकल्पयुक्त सेवा, बऱ्याचशा काही सेवा करतो आणि आपल्या काही चुका होत असतात। या चुकांमुळे आपले जे सेवेचं फळ असतं ते आपल्याला मिळत नाही। तर नक्कीच आपण जाणून घेऊ। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, बघा, आपल्या घरातील उत्तर दिशा बघा, आणि उत्तर दिशा जी आहे ती अगदी स्वच्छ असावी। आता आपण बोलत असतो आपल्या घरामध्ये ज्या, म्हणजे आपण बोलतो ना की अष्टलक्ष्मी बघा, आपल्या घरात माता लक्ष्मी ही एकाच दिशेने नाही तर अष्ट दिशांनी येत असतात, बरोबर। 8ही दिशांनी अष्टलक्ष्मीच्या रूपात ह्या माता लक्ष्मी येतात। पण मात्र उत्तर दिशा जी आहे ती अगदी एकदम स्वच्छ आणि नीट ठेवायची आहे। त्याचबरोबर ईशान्य कोपरा जो असतो आपल्या घरातला तो सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा। तिथे जास्त जड वस्तू आपण ठेवू नये। तसेच तुम्हाला सांगेल, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या अगदी आपण निरीक्षण करावं। तसेच तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये जो कचऱ्याचा डबा असतो तो स्वच्छ आणि नीटनेटका असावा। बऱ्याच महिलांना सवय असते की असाच्या असा डबा घेतात आणि म्हणजे बघतच नाही। सुपडी किंवा जो कचऱ्याचा डबा असतो ना आपला, तो नीटनेटका असायला हवा, स्वच्छ, नीट अँड क्लीन ठेवायचा। माता लक्ष्मीला हे कधीही पटत नाही, आपल्या घरात घाण साचलेली असते ती। आणि म्हणून तुम्हाला सांगते की कचऱ्याचा डबा हा स्वच्छ असावा, त्याने सुद्धा आपल्या घरात फरक पडत असतो। आपल्या घरामध्ये नकारात्मकता साचत असते, म्हणून तो स्वच्छ असला तर आपल्या घरात माता लक्ष्मी टिकण्यासाठी खूप मदत होत असते। दुसरंच अजून तुम्हाला सांगेल तर छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे, आणि ती म्हणजेच काय तर बघा, आपल्या घरामध्ये दररोजच्या दररोज तुमच्या घरात जर प्रॉब्लेम असेल, माता लक्ष्मी या स्थिर रूपात राहत नसतील किंवा आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे, तर तुमच्या घरामध्ये संध्याकाळचा जो कालावधी असतो बघा, माता लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी बहिणी आहेत, बरोबर। तर माता लक्ष्मीला आपण खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असतो, पण अलक्ष्मी ज्या असतात ना त्या म्हणजेच काय, घरामध्ये नकारात्मकता किंवा घाण जी असते तिथे अलक्ष्मीचा वास असतो। आणि अलक्ष्मीला सांगितलेलं आहे, आता सगळ्यात जास्त मान कोणाचा जास्त मोठा असतो तर अलक्ष्मी मोठी बहीण असल्या कारणाने त्यांचा मान असतो। पण आपल्या घरात जर अलक्ष्मी असेल तर मात्र अलक्ष्मीला सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते त्या घरात तू राहणार नाही। म्हणून अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या घरात स्वच्छता ठेवावी। आणि लक्ष्मी येण्याचा कालावधी, प्रभावशाली कालावधी जो असतो तो म्हणजेच कोणता तर तिन्ही सांजेचा वेळ, संध्याकाळचा वेळ, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीत की बघा, संध्याकाळी झाडू जो असतो तो लवकर मारून घ्यायचा, म्हणजे बघा सूर्यास्ताच्या आधी आपण झाडू मारायचा असतो। म्हणजे माता लक्ष्मीचा जो कालावधी असतो आपल्या घरात यायचा तो म्हणजे बघा 6:30 पावणे 7चा जो कालावधी असतो, म्हणजे 6:45 ते 7:55 पर्यंतचा हा जो कालावधी असतो ना, हा माता लक्ष्मीचा आगमनाचा वेळ असतो। म्हणून कधीही 6, 6:30 झालेत ना त्या आधीच आपण झाडून काढायचं। म्हणजे काय झाडून काढत म्हणजे काय तर आपल्या घरातील अलक्ष्मी ही आपण बाहेर काढत असतो। आणि मग 6:45ला किंवा 6:30 नंतरचा जो कालावधी असतो तो माता लक्ष्मीच्या आगमनाचा असतो। हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, फक्त आपल्याला माहिती असतं की तिन्ही सांज व्हायच्या आधी झाडून काढू, तर अलक्ष्मी ही बाहेर जाते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात येत असतात। आणि असं जर आपण केलं म्हणजेच काय तर आपण 6:30च्या आधी झाडून काढायचं, स्वच्छ आपलं घर करावं। आणि त्यानंतर आपण जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुपाचा दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो असतो तो आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे। पूजा करावी उंबरठ्याची आणि आपण बाहेर ठेवायचं आहे। तसंच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी दररोज काढायला शिका। सकाळी जमलं तर सकाळी काढा, दुपारी जमलं तर दुपारी, संध्याकाळी मात्र रांगोळी असावी। आणि उंबरठ्याची आपण पूजा करून दिवा आपल्याला ठेवायचा आहे। दिवा ठेवल्यानंतर एखादी धूप घ्या, धूप नक्की छोट्या छोट्या धूप मिळतात बघा, तर धूप घ्या आणि धूप घेऊन आपल्या उंबरठ्याच्या बाहेर
उभं राहून आपल्या घराची आपल्याला आपला जो चौपट असते बघा, दरवाजा असतो मुख्यद्वार, त्याची 3 वेळा आपल्याला धूप अशी उतरवायची आहे, 3 वेळा फिरवायची आहे आपल्याला. आता 3 वेळा फिरवल्यानंतर जिथे आपण दिवा ठेवलेला आहे, दिव्याजवळ आपल्याला धूप ठेवून द्यायची आहे. दिव्याला आसन आपल्याला नक्कीच द्यायचं आहे. तुम्ही आसन तांदळाचं द्या, एखादी पान आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने, किंवा छोटासा चौरंग असेल तो तिथे ठेवू शकतात. या पद्धतीने तुम्ही ठेवा. आता धूप ओवाळणे म्हणजेच काय, तर दररोजच्या दररोज आपल्या दरवाजाची, मुख्य दरवाजाची नजर आपण उतरवत असतो. थोडक्यात म्हटलं काय, तर 3 वेळा आपण उतरवायची आहे धूपस्टिक आणि नंतर बाहेर ठेवून द्यायचे. हा सुगंध जो असतो तो म्हणजे जो लक्ष्मीचं प्रतीक असतं, ते तुपाचा दिवा जो असतो तो लावलेला माता लक्ष्मीला आवडतो, आणि धूप असतो त्याचा सुगंध देखील आवडतो. आपल्या घरातील शनी दोष जे असतात ते निवारण्यासाठी या धूपचा वापर आपण करायचा असतो. म्हणून आपल्या घरातील जे दोष असतात ते निघून जात असतात. नक्कीच हा छोटासा उपाय आहे अगदी, पण नक्कीच करून बघा. मात्र या कालावधीतच तुम्हाला करायचा आहे, आणि झाडूसुद्धा मारायचा कालावधी कसा आपल्याला वापर करायचा आहे तेही बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केली, नक्कीच माता लक्ष्मी हा तुमच्या घरामध्ये वावर करतील, स्थिर रूपात राहतील. म्हणून नक्कीच करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला इथे शेअर करत आहे. दररोजच्या दररोज आपल्या घरामध्ये तुपाचं निरंजन उंबरठ्याच्या बाहेर लावून बघा, आणि त्यासोबत तुळशीला लावला तुपाचा दिवा तर अतिउत्तम. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. चला मग, सांगितलेली सेवा, सांगितलेला उपाय अगदी छोटा आहे पण खूप प्रभावशाली आहे. नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ.